पळून जाणारे खूप असतात, सोबत येणारे फार कमी असतात बेटा. म्हणून तुम्ही स्वतःला सबळ करा. नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उंदरान वात. नमस्कार. पदवीधर मतदारसंघाचा आमदार असताना सिंधुताई सपकाळांची 2-3 वेळेस भेट झाली. त्यांच्याविषयी ऐकलं खूप होतं. एक महान व्यक्तिमत्व म्हणून माहिती होती, पण प्रत्यक्ष त्यांचा सहवास लाभला आणि अक्षरशः अंगावर रोमांच उभा राहिले. एखादी महिला आपल्या आयुष्यात इतके कष्ट सहन केल्यानंतर सुद्धा संपूर्ण आयुष्य भटक्या व अनाथ मुलांसाठी समर्पित करते. नुसतंच समर्पित करते असं नाही, तर आपल्यातलं सगळं कौशल्य वापरून ती समाजाला प्रेरणा देते. हे खरोखरच अलौकिक आहे. ज्या ज्या कार्यक्रमाला आम्ही सिंधुताईंबरोबर जायचो त्यावेळेस ती कुठल्याही भीडभाड न बाळगता आपल्या आयुष्यात आलेले सगळे कठीण प्रसंग तर सांगायच्याच. मरण्यानं मला जाग आला, डोळे उघडले, बापरे एक गाय माझ्या अंगावर उभी आहे, हमरून हमरून मला उठवते. मला आणि माझ्या बाळाला पोटाखाली घेतलंय, पण मला माझ्या अंगावर पाय पडू देत नाही आहे. पण सगळ्या गायी पळत आहेत, ती गायींना पण हाकलते, माझ्या जवळ येऊ देत नाही, मला पण उठवते. आकांत चालू होता तिचा. मी कशी तरी तिच्या अंगाखालून बाहेर पडले, तिचा गळा धरून रडले आणि तिला वचन दिलं, माय गाय असून माय झालीस ग, मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचा ते बसेपर्यंत मी माय होईल, बदलणार नाही. पण त्याचबरोबर सगळ्यांना विनंती करायच्या की मला माझ्यासाठी काही नाही पाहिजे, पण माझ्या लेकरांसाठी तुम्ही जरूर काहीतरी द्या. हे मागण्यामधला असलेला एक प्रामाणिकपणा, ह्या मागण्यामध्ये असलेली एक सचोटी, त्यांचं आर्जव करण्याची पद्धत समोरच्याला निश्चितपणे प्रेरणा द्यायची. ज्याच्या मनातही कदाचित त्या दिवशी काही करायचं नसेल तर त्याला जाणवायचं की अरे ही महिला आपल्या आयुष्यातलं सर्वस्व अर्पण करते, आणि ते एवढ्या कठीण परिस्थितीत, नवऱ्याने सोडून दिलेलं, मारून सोडून दिलेलं, तेही पोटात मुलगी असताना रेल्वे स्टेशनवर थांबून भीक मागून जीवन जगणं, आणि एवढंच नाही तर समाजासमोर जात असताना ताठ मानेने जाणं, आणि जे बाळ जन्मलेले त्यात दोष तुमचा नाही, त्याचा नाही, हा दोष कुणाचा असेल तर तो समाजाचा आहे. म्हणून बेडरपणे समाजासमोर जाणं आणि त्या अनाथ मुलांना संगोपन करण्यासाठी प्रेरित करणं, मला वाटतं ही एक अलौकिक आणि आगळी वेगळी गोष्ट आहे. खूप समाजसेवक, खूप क्रांतिकारक ह्यांच्याविषयी मी बोललो, पण सिंधुताईंचं भाषण ऐकल्यानंतर नेहमीच माझ्या अंगावर काटा आला आणि असं वाटलं की खरोखर आहे, जर समाज संवेदनशील असेल तर ह्या जगात अनाथ कुणीच राहणार नाही. पण 1-2 नाही, हजारापेक्षा जास्त मुलांचा सांभाळ करणं, संपूर्ण महाराष्ट्राभर अशा पद्धतीचे बालकाश्रम, अनाथाश्रमाची रचना करणं, जिथं जाईल तिथं अगदी बिनधास्तपणे एकच अजेंडा चालू ठेवणं की मला माझ्या मुलांसाठी काहीतरी द्या. खरोखरच अलौकिक सिंधुताईंचा आज पुण्यतिथी. मी त्यांचं स्मरण करताना एवढंच म्हणेल की जेव्हा केव्हा आपल्याला कोणी अनाथ दिसेल त्याला एक लक्षात ठेवा, ती समाजाची जबाबदारी आहे. आयुष्यात एका जरी अनाथाला आपण सपोर्ट केला, त्याला जीवनात उभं राहायची ताकद दिली, प्रेरणा दिली, तर परमेश्वर आपलंच बरं करेल. पुन्हा एकदा सिंधुताईंना खूप खूप आदरांजली. धन्यवाद.